नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला वेटरनरी कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी सेफ स्कोर काय असणार आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नीट 2024ची तयारी करणारे महाराष्ट्र राज्यातील बरेचसे असे विद्यार्थी आहेत जे MBBS BMS साठी इंटरेस्ट न ठेवता त्यांचा जो इंटरेस्ट असतो तो वेटरनरी कोर्ससाठी असतो। प्राण्यांचे जे डॉक्टर असतात त्या कोर्सला त्यांना ॲडमिशन घ्यायचं असते। तर त्या संदर्भात अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये जर वेटरनरी करायचं असेल तर वेटरनरीसाठी सेफ स्कोर काय असेल याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कॅटेगरी वाईज सेफ स्कोर आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर मागच्या वर्षीचा जो काही कट ऑफ आहे त्याच्या ॲनालिसिसच्या बेसिसवर नीट 2024 मध्ये वेटरनरीचा महाराष्ट्र राज्यातील कट ऑफ काय असणार आहे याही विषयी आपण डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मोबाईल नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून किंवा प्रत्यक्ष भेटून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे सेफ स्कोर टू गेट वेटरनरी इन महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला वेटरनरी कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी सेफ स्कोर काय असू शकतो, मागच्या वर्षीचा कट ऑफ काय असतो, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणते कॉलेजेस आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आता आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कोर्सचं संपूर्ण नाव आहे BVSC अँड AH म्हणजेच बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री असं संपूर्ण कोर्सचं नाव आहे। आणि याच्या ज्या काही ॲडमिशन प्रक्रिया आहेत त्या संपूर्णतः विद्यार्थ्याच्या नीटच्या मार्क्सच्या बेसिसवरच होतात। विद्यार्थ्याच्या नीटच्या मार्क्सच्या बेसिसवर मेरिट लिस्टप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील वेटरनरीचे ॲडमिशन त्या ठिकाणी होत असतात। आणि वेटरनरीचे ॲडमिशन प्रक्रिया ही MAFSU नागपूर युनिव्हर्सिटी अंतर्गत त्या ठिकाणी चालत असते। यांची जी ॲडमिशन प्रक्रियेची वेबसाईट आहे ती सुद्धा MAFSU आहे। बाकी जे कोर्सेस आहेत हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये MBBS BDS BAMS BHMS अगदी फिजिओथेरपीपर्यंत त्याची महाराष्ट्र स्टेटची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती CET सेलच्या वेबसाईटवरून चालत असते। परंतु वेटरनरीला एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर MAFSU नागपूर ही महत्त्वाची वेबसाईट आहे। याच वेबसाईटवरून विद्यार्थ्याच्या संपूर्ण ॲडमिशन प्रक्रिया त्या ठिकाणी होत असतात। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये वेटरनरीचे कॉलेजेस कोणकोणते आहेत ते थोडक्यात पाहूयात। नागपूर वेटरनरी कॉलेज, बॉम्बे वेटरनरी कॉलेज, शिरवळ वेटरनरी कॉलेज, परभणी वेटरनरी कॉलेज आणि उदगीर वेटरनरी कॉलेज अशा प्रकारचे 5 वेटरनरी कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत। आणि विशेष गोष्ट ही आहे की महाराष्ट्र राज्यामधले 5च्या 5 कॉलेज हे गव्हर्नमेंट वेटरनरी कॉलेज आहे। सध्या तरी महाराष्ट्र राज्यामध्ये एकही प्रायव्हेट वेटरनरी कॉलेज नाही। संपूर्ण कॉलेजेस आहेत हे 100% गव्हर्नमेंट वेटरनरी कॉलेज आहेत। आणि संपूर्ण देशभरामध्ये सगळ्यात टॉपचे वेटरनरी कॉलेज म्हणून सुद्धा महाराष्ट्र राज्यातील वेटरनरी कॉलेज त्या ठिकाणी येतात। त्याच्यामुळे हे संपूर्ण टॉपचे वेटरनरी कॉलेजेस आहेत आणि संपूर्णतः गव्हर्नमेंट स्टेटस असणारे वेटरनरी कॉलेज आहेत। आता वेटरनरीच्या ॲडमिशन प्रक्रिया थोडक्यात जर सांगायची झाली तर वेटरनरीच्या ॲडमिशन प्रक्रिया थोड्याशा वेगळ्या आहेत। इथे 70% आणि 30% कोटा अशा प्रकारात हे ॲडमिशन प्रक्रिया होतात। हे नेमकं काय आहे हे डिटेल एक्सप्लेनेशन करणारा व्हिडिओ आपण याच्या अगोदर सुद्धा बनवलेला होता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देणार आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी वेटरनरीच्या नेमक्या ॲडमिशन प्रक्रिया कशा प्रकारे होतात, 70% कोटा आणि 30% कोटा नेमकं काय आहे याविषयी जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। आता आपण पाहूयात की कॅटेगरी वाईज वेटरनरीचा कट ऑफ मागच्या वर्षीचा काय होता आणि विद्यार्थ्यांसाठी सेफ स्कोरसाठी म्हणजेच यावर्षी विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये जर वेटरनरीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सेफ स्कोरसाठी आपण राऊंड 3चा कट ऑफ पाहणार आहोत। याच्यानंतर सुद्धा वॅकन्सी राऊंड वेटरनरी कॉलेजेसमध्ये झालेले होते, परंतु यावर्षी नीट एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर वाढली तसं गृहीत धरून जर आपण चाललो तर राऊंड 3चा जो कट ऑफ आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये वेटरनरी कॉलेज मिळवण्यासाठी सगळ्यात सेफ स्कोर असणार आहे। त्या मार्क्सला जर विद्यार्थ्यांनी नीटच्या स्कोरला टच केलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये त्या विद्यार्थ्याला सहज वेटरनरी कॉलेज त्या ठिकाणी मिळू शकतं। म्हणून राऊंड 3चा जो कट ऑफ आहे तो वेटरनरीचा सेफ स्कोर कट ऑफ म्हणून आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। वेटरनरीचा जो कट ऑफ आहे राऊंड 3चा याच्यानंतर आणखी काही राऊंड त्या ठिकाणी झालेले होते
त्याच्यामध्ये या कट ऑफपेक्षा कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यालाही त्या ठिकाणी कॉलेजेस मिळालेले होते, परंतु यावर्षी विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता राऊंड 3चा कट ऑफ पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर या मार्क्सला जर तुम्ही टच केलं तर तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं ना कोणतं वेटरनरी कॉलेज त्या ठिकाणी मिळणार आहे। आता आपण पाहूयात राऊंड 3चा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आहे वेटरनरीचा। पहिली कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरीला 263 मार्क्सला शिरवळचं वेटरनरी कॉलेज मिळालेलं होतं। SC कॅटेगरीचा विचार केला तर 402 मार्क्सला नागपूरचं वेटरनरी कॉलेज मिळालेलं होतं। NTB कॅटेगरीचा विचार केला तर 422 मार्क्सला नागपूरचं वेटरनरी कॉलेज मिळालेलं होतं। OBC कॅटेगरीचा विचार केला तर 465 मार्क्सला परभणीचं वेटरनरी कॉलेज मिळालेलं आहे। EWS कॅटेगरीचा विचार केला तर 505 मार्क्सला मुंबईचं वेटरनरी कॉलेज मिळालेलं आहे। NTC कॅटेगरीचा विचार केला तर 483 मार्क्सला NTC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला वेटरनरी कॉलेज मिळालेलं आहे। त्याच्यानंतर NTD कॅटेगरीला 503 मार्क्सला वेटरनरी कॉलेज मिळालेलं आहे आणि ओपन अनरिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 506 मार्क्सला महाराष्ट्र राज्यामध्ये मागच्या वर्षी वेटरनरी कॉलेज मिळालेलं आहे। आता ही जी काही कट ऑफची PDF आहे किंवा कोणत्या मार्क्सला कोणतं वेटरनरी कॉलेज विद्यार्थ्याला मिळालेलं आहे ही संपूर्ण एक्सप्लेनेशन देणारी जी काही PDF आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून मागच्या वर्षी राऊंड 3चा वेटरनरी कॉलेजेसचा कट ऑफ रेंज तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। अभ्यासासाठी तुम्हाला ती PDF अत्यंत महत्त्वाची आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। अगोदर मी जशा प्रकारे ST कॅटेगरीपासून EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क्सला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे जसं डिस्कस केलेलं आहे तसं संपूर्ण PDFमध्ये विद्यार्थ्याला किती मार्क्सला कोणतं वेटरनरी कॉलेज मिळालेलं आहे ती ऑफिशियल PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली गेलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता साधारणतः वेटरनरी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी रेंज कशा प्रकारे असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आत्ता मी जे काही कट ऑफ डिस्कस केलेले आहेत हे ॲव्हरेज कट ऑफ आपण काढलेले आहेत। म्हणजे वेटरनरीमध्ये सुद्धा गर्ल्स म्हणजे मुलींसाठी राखीव कोटा आहे, त्याचबरोबर मुलांसाठी आणि मुलींसाठी एकत्र जनरल बोथ कोटा पण त्या ठिकाणी येतो। तर बोथचा आपण ॲव्हरेज कट ऑफ या ठिकाणी काढलेला आहे। ॲव्हरेज कट ऑफ थोडासा जास्त असतो। सेपरेट जर आपण गर्ल्सचा वेगळा करून पाहिला तर कट ऑफ याही मार्क्सपेक्षा कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो। डिटेल कट ऑफची जी PDF आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या लिंकवर आहे। त्याचबरोबर वेटरनरीच्या महाराष्ट्र राज्यातील ज्या काही प्रवेश प्रक्रिया आहेत त्या नेमक्या कशा प्रकारे चालतात, नेमक्या वेटरनरीच्या प्रवेश प्रक्रिया MAFSUच्या वेबसाईटवर नेमक्या कशा प्रकारे होतात, त्याचबरोबर 70% कोटा आणि 30% कोटा म्हणजे नेमकं काय आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन देणारा व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला गेलेला आहे। त्यावर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। आत्ता मी जे काही हे मार्क्स तुम्हाला डिस्कस केलेले आहेत हे वेटरनरी मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सेफ स्कोअर म्हणून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। या स्कोअरपर्यंत जर तुमचा स्कोअर येत असेल आणि तुम्ही दुसरीकडे MBBS नाही मिळालं तर सेकंड ऑप्शन म्हणून जर वेटरनरी पाहत असाल सेकंड ऑप्शन म्हणून जर वेटरनरीकडे पाहत असताल तर तुम्हाला या स्कोअरपर्यंत रेंज करणं किंवा या स्कोअरला टच करणं आवश्यक आहे। कारण महाराष्ट्र राज्यातील वेटरनरी जे कॉलेजेस आहेत संपूर्णच्या संपूर्ण अगदी टॉपचे सर्वात जुने वेटरनरी कॉलेज आहेत। संपूर्ण देशभरातील वेटरनरी कॉलेजचा विचार केला तर सगळ्यात टॉपला महाराष्ट्र राज्यातील वेटरनरी कॉलेज येताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यामुळं जे विद्यार्थी वेटरनरीसाठी इंटरेस्टेड असतील अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या लिंकवर क्लिक करून वेटरनरीचे कट ऑफ आणि संपूर्ण ॲडमिशन प्रक्रियेसंदर्भातला जो काही व्हिडिओ आहे तो सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला गेलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।